नमस्कार. बुधवारी ही उपासना केली तर जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो. बुधवारी श्रीगणेशाची उपासना करणे अत्यंत फलदायी मानले जाते. बुधवारी विशेषतः संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणेश श्लोकांचे पठण केले जाते, ज्यामुळे बुद्धी, विद्या आणि यश प्राप्त होते. येथे काही प्रमुख बुधवार स्तोत्र श्लोक मराठीत दिले आहेत. 1. संकटनाशन गणेश स्तोत्र, मराठी भावार्थ अर्थासहित. हे स्तोत्र बुधवारी पठण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयु कामार्थसिद्धे. गौरीपुत्र विनायक, भक्तांना आश्रय देणाऱ्या देवाला मस्तक वाकून नमस्कार करतो. आयुष्य, कामना आणि अर्थ, पैसा, सिद्धीसाठी त्यांचे नित्य स्मरण करतो. प्रथम वक्रतुंडच एकदन्तं द्वितीयं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्र चतुर्थकं. पहिले वक्रतुंड, दुसरे एकदंत, तिसरे कृष्णपिंगाक्ष आणि चौथे गजवक्र. लंबोदर पंचमच षष्ठ विटमेवच. सप्तम विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टम. पाचवे लंबोदर, सहावे विकट, सातवे विघ्नराजेंद्र आणि आठवे धूम्रवर्ण. नवमं भालचंद्रंच दशमं तु विनायकं. एकादश गणपती द्वादश तु गजानन. नववे भालचंद्र, दहावे विनायक, अकरावे गणपती आणि बारावे गजानन. द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकर. परम ही 12 नावे जी व्यक्ती तीनही वेळी, सकाळ, दुपार, संध्याकाळ, वाचते, तिला कसलेही विघ्न किंवा भीती राहत नाही आणि सर्व सिद्धी प्राप्त होतात. विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धन, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गतिम. 6. अर्थ: विद्यार्थ्याला विद्या, धनार्थ्याला धन, पुत्रार्थ्याला पुत्र आणि मोक्षार्थ्याला गती प्राप्त होते. जपेत गणपती स्तोत्र षड्भिर्मासैः फललभे. संवत्सरेण सिद्धींच लभते नात्र संशय. या गणेश स्तोत्राचा जप 6 महिने केल्यास फळ मिळते. एका वर्षात निश्चितपणे सिद्धी प्राप्त होते, यात शंका नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.